हे काय चालू आहे निकी आणि अरबाजचं? ते एकमेकांसोबत जरा जास्तीच कोझी व्हायला लागलेत आता. आजचा एपिसोड पाहून मला अक्षरशः म्हणजे असं किळस वाटतेय हे. ते एकमेकांबरोबर आता अति करतायत. आजच्या एपिसोडमध्ये जसं आपण बघितलं की पहिल्यांदा सगळे गार्डन एरियामध्ये गप्पा मारत बसलेले असतात. तेव्हा अरबाज निकीच्या मागून येतो आणि तिला गुदगुले वगैरे करायला लागतो. इथपर्यंत ठीक आहे. पण त्याच्यानंतर जे आडवं पडून चालू होतं किंवा अरबाज दोन पायांनी तिला अडवून जसा बसला होता तसं ते चांगलं नव्हतं वाटत बघायला. म्हणजे खरंच ते चांगलं नव्हतं वाटत. तिथे गार्डन एरियामध्ये टीम बी सुद्धा बसलेली. त्यांनी त्यांची नाराजी व्यक्त केली म्हणजे त्यांच्या त्यांच्यात ते बोलत होते की हे दोघे काय करतायत शी. आणि ते खरंच शीच वाटत होतं. म्हणजे आणि काय बोलू मला कळत नाहीये खरंच. कारण की हे अति होतंय आता. ते नंतरच्या एका सीन मध्ये ते कॅप्टन्सी रूम मध्ये सुद्धा कसे बेडवरती आडवे पडून एकमेकांबरोबर ज्या पद्धतीने गप्पा मारत होते ते सुद्धा थोडंसं वेगळं वाटत होतं. चांगलं वाटत नव्हतं खरं सांगायचं तर. आणि मला वाटतंय की हे ह्याच्यापेक्षाही खूप जास्ती असणार आहे. नक्कीच घरात हे ह्याच्यापेक्षा जास्ती होत असणार आहे. कारण की जेव्हा गार्डन एरियामध्ये टीम बी ह्याच्याबद्दल बोलत होते की हे असे काय करतात, तेव्हा वर्षाताईंना बोलताना आपण ऐकलं की बिग बॉस प्लीज कॅप्टन्सी रूमला पडदे लावा. म्हणजे असं कोणी घरात म्हणणं हे किती वाईट आहे. आणि ह्याच्यावरूनच आपल्याला अंदाज येऊ शकतो की घरात नक्की काय काय चालू आहे. खरंच मला बरं वाटतं. आय एम ग्लॅड की कलर्स मराठी एवढं बाकीचं पण डिटेलमध्ये दाखवत नाहीयेत. त्याची गरजही नाहीये. पण सांगण्याचा मुद्दा हा आहे की घरात नक्कीच याच्यापेक्षा काहीतरी चालू आहे. कारण की जेव्हा वर्षाताई असं म्हणतात की रात्री उठतो तेव्हा भीतीच वाटते की कॅप्टन्सी रूम मध्ये काय काय चालू असेल. तर हे सगळं फार वेगळं आहे, विचित्र आहे. म्हणजे ते दोघे विसरतायत की ते कोणत्या हिंदी रियालिटी शो मध्ये नाही, पण ते मराठी बिग बॉस मध्ये आहेत. आणि मराठी बिग बॉसचा जो प्रेक्षक वर्ग आहे, मी जवळपास खात्रीपूर्वक सांगू शकते की त्या अख्ख्या प्रेक्षक वर्गाला, संपूर्ण महाराष्ट्राला ह्या वर्तणुकीबद्दल म्हणजे नाहीच आवडणार. हे नाहीच आवडणार. तर हे सगळं दाखवणं प्लीज बंद करा. कारण की बिग बॉस हा एक फॅमिली शो म्हणून, ॲटलिस्ट बिग बॉस मराठी हा एक फॅमिली शो म्हणून बघितला जातोय अजून तरी. घराघरात अख्ख्या महाराष्ट्रात लोक रात्रीचे 9 कधी वाजतात ह्याची वाट बघत असतात. कारण की टीव्ही वरती बिग बॉस मराठी चालू करता येईल. घरात सगळे असतात, लहान असतात, म्हणजे छोटी मुलं असतात, वयाने मोठी माणसं म्हणजे वृद्ध माणसं असतात. असे सगळेच एकत्र हा शो बघत असतात किंवा येता जाता घरात सगळेच उपस्थित असतात ह्या वेळेला. त्यामुळे हे ना ऑकवर्ड पोझिशन तयार करतं व्ह्युअर्ससाठी सुद्धा, प्रेक्षक वर्गासाठी सुद्धा. तर कलर्स मराठी प्लीज तुम्हाला रिक्वेस्ट आहे, ह्या वर्तणुकीचे भांडवल करू नका TRP साठी. आणि हे असे शॉर्ट्स सीन्स एपिसोडमध्ये दाखवू नका. तुम्ही एडिट करा प्लीज. ह्याची काहीच गरज नाहीये. आणि थोडंसं काहीतरी रूल बुक ठेवत जा यार. म्हणजे अजून हे एवढं सिरियस झालं नाहीये, कबूल आहे मला. पण आत्ता जर का ह्याला आळा घातला नाही तर हे ह्याच्यापेक्षा खूप जास्ती वाढेल आणि मग ते वाटेल घाण. तुम्हाला काय वाटतं प्रेक्षक म्हणून ह्या बाबतीत? तुम्ही मला जरूर कळवा. तुमच्या कॉमेंट्सची मी वाट बघत आहे.